कदाचित आज दिल्लीत दिवस हा परंपरा तोडण्याचाच होता, कारण रेल्वे अर्थसंकल्पाची 92 वर्षांची परंपरा होती। अजून एक परंपरा जी खंडित केली आहे ते म्हणजे पंतप्रधानांचं निवासस्थान जे होतं 7 RCR म्हणजे रेस्कोर्स रोड, आता त्याचं नामकरण झालेलं आहे, नवं नाव त्याला मिळालं आहे। त्याचं नाव असणार आहे लोककल्याण मार्ग। त्यामुळे 7 लोककल्याण मार्ग असा पंतप्रधानांचा नवा पत्ता असणार आहे दिल्लीतला। भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी NDMC अर्थात नवी दिल्ली नगर परिषदेकडे हे नाव बदलण्याचा प्रस्ताव अगोदर ठेवला होता, त्याला आज NDMCने मंजुरी दिली। त्यामुळे पंतप्रधानांचं निवासस्थान आता 7 RCR ऐवजी 7 लोककल्याण मार्ग म्हणून ओळखलं जाईल। पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी आणि एकात्मतेच्या विचारांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रस्त्याचं नाव बदलावं, तसंच 7 रेस्कोर्स रोड हे सध्या अस्तित्वात असलेलं नाव भारतीय संस्कृतीशी सुसंगत नाही असाही आक्षेप आहे। त्यामुळे नाव बदलल्यास मात्र पंतप्रधानांची नाळ समाजातल्या शेवटच्या व्यक्तीशी जोडलं जाईल असं मत लेखी यांनी व्यक्त केलंय। देशातला सर्वात हाय प्रोफाईल पत्ता म्हणून जी ओळख 7 रेस्कोर्स रोडला होती ती आता राहिलेली नाहीये, कारण पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे आणि ते करण्यात आलेलं आहे 7 लोककल्याण मार्ग असं। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी पंतप्रधान राहतात। 7 रेस्कोर्स रोड याच्या आतमध्ये 5 बंगले आहेत एकूण, त्यातल्या 7 नंबरच्या बंगल्यामध्ये पंतप्रधान राहतात। 5 नंबरमध्ये त्यांचं ऑफिस आहे, त्याच्यानंतर 3 नंबरचा जो बंगला आहे तो येणाऱ्या पाहुण्यांसाठी वापरला जातो आणि 9 नंबरचा एक जो बंगला आहे तो SPGचं कार्यालय म्हणजे सुरक्षेसाठी जी सगळी यंत्रणा तैनात आहे त्यांच्यासाठी तो वापरला जातो। अशा पद्धतीचे हे 5 बंगले, ज्याला खरं तर पंचवटी असं देखील नाव होतं, तर या 7 रेस्कोर्सची ओळख आता बदललेली आहे। आज नवी दिल्ली महापालिकेने या संदर्भातला प्रस्ताव मंजूर केलेला आहे। नुकतंच औरंगजेब रोड जो आहे त्याचं नाव बदलून APJ अब्दुल कलाम मार्ग असं करण्यात आलेलं होतं। शिवाय गुडगावचं देखील नाव बदलण्यात आलेलं होतं, गुरुग्राम करण्यात आलं आणि त्याच्यानंतर अकबर रोड जो आहे त्याचं देखील नाव बदलून महाराणा प्रताप द्यावं अशी मागणी सातत्याने होते आणि याच मालिकेतला आज एक बदल या ठिकाणी पाहायला मिळाला। पंतप्रधानांच्या निवासस्थानाचं नाव बदलण्यात आलेलं आहे। अर्थात या नाव बदलानं नेमकं काय साधलं जाणार? 7 रेस्कोर्स रोड हे नाव जे आहे ते भारतीय संस्कृतीला अनुसरून नव्हतं असा भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांचा दावा होता, पण म्हणजे काय, म्हणजे संस्कृतीला अनुसरून नसणं म्हणजे काय हे अद्याप कुणाला कळलेलं नाहीये। लोकांच्या हिताची कामं जास्त होणं हे जास्त महत्त्वाचं आहे, केवळ नाव बदलल्यानं काय साधणार अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू झालेली आहे। कॅमेरामॅन हेमंतसह प्रशांत कदम, ABP माझा, 7 लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली।